नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. हिम्मत असेल तर निवडणुका लढव. मैदानात येऊन 288 पैकी 8 तरी उमेदवार निवडून आण. सांगलीतील सभेतून भुजबळांचं जरांगेंना थेट आव्हान. सर्व मराठा समाज वाईट नाही, सर्वांना वाळीत टाकू नका. जो ओबीसीच्या जीवावर उठला त्याला सोडू नका. सांगलीतील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांचा इशारा. जरांगेंनी फडणवीस मला दरेकरांना शिवी दिली, आता निवडणुकीत एकमेकांचा पाय ओढण्याचा प्रयत्न करू नका. महायुतीतील नेत्यांना उद्देशून छगन भुजबळांचं वक्तव्य. पाडापाड सुरू केल्यावर एकही येणार नाही, पाडण्यात पण एवढी मजा आहे काय सांगू. भुजबळांच्या आव्हानाला जरांगेंची प्रतिक्रिया. फडणवीस मागे होते म्हणून मला उघडं पाडण्याचा प्रयत्न, सत्तेचा माज करू नका. उद्या आमचीही सत्ता येऊ शकते. मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही पण दुसऱ्यांना आहे. एसी मध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत काय कळणार. जरांगेंची राज ठाकरेंवर टीका. दाढी राखणं म्हणजे मर्दाचं लक्षण, फडणवीसांचं ऐकून नारायण राणेंनी मराठ्यांच्या अंगावर येऊ नये. जरांगेंचं राणेंना प्रत्युत्तर. दाढी वाढवून कुणीही छत्रपती होत नाही, राणेंनी टीका केली होती. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणं शक्य नाही. 4 आयोगांनीही तसंच सांगितलंय. भुजबळांचं सांगलीतल्या मेळाव्यात वक्तव्य. मनोज जरांगेंची शांतता रॅली उद्या अहमदनगरमध्ये दाखल होणार. आमदार संग्राम जगताप यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात येणार. जरांगेंच्या शांतता रॅलीसाठी जोरदार तयारी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापुरात 11 वाजता अकलूज तर दुपारी 2 वाजता मोहोळ आणि सायंकाळी सोलापूर शहरात सभा. खासदार अमोल कोल्हेंनी जाणून घेतल्या भाजी विक्रेत्या महिलांच्या अडचणी. शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमध्ये असताना संवाद साधला. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा 5वा दिवस. आज धुळे आणि अमळनेरमध्ये कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 13 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जळगावच्या सागर पार्क मैदानावर पार पडणार लाडकी बहीण योजनेबाबतचा कार्यक्रम. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ठाण्यात काही लोक येऊन गेले, नको ते बोलले. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. पाठीमागून वार करायची एकनाथ शिंदेंना सवय नाही, देसाई यांची प्रतिक्रिया. 400 पार घोषणा करणाऱ्या सरकारला 300चा आकडाही गाठता आला नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले होते, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्याय. शरद पवारांची सरकारवर टीका. दुसऱ्यांच्या घरात काय शिस्त, यापेक्षा आपल्याला काय मिळालं हे पहा. काँग्रेस 100चा आकडा पार करू शकली नाही. प्रवीण दरेकरांचा शरद पवारांवर निशाणा. भोकरमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांनी जाब विचारला. आरक्षण दिलं तर सोबत नाही तर विरोधात. आरक्षणासाठी तुम्ही काय केलं, आंदोलकांनी सवाल विचारला. बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही झुकतं माप मिळायला हवं. केंद्राच्या विचाराचं सरकार राज्यात आलं पाहिजे, म्हणजे निधी आणता येईल. अजित पवारांचं वक्तव्य. भटक्या विमुक्तांची जनगणना झाली पाहिजे. जोपर्यंत समाजाची लोकसंख्या कळणार नाही तोपर्यंत प्रश्न मांडता येणार नाही. शरद पवारांचं विधान. पूजा खेडकर प्रकरणात दिल्ली हायकोर्टात दुपारी 12 वाजता सुनावणी. अटकपूर्व जामिनासाठी घेतली होती उच्च न्यायालयात धाव. जळगाव महापालिकेच्या वतीनं तिरंगा अभियानाचं आयोजन. हर घर तिरंगा या अभियानाचं आयोजन. जळगाव महापालिकेच्या वतीनं मॅरेथॉन रॅलीचं आयोजन. हातात तिरंगा घेत महापालिका कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून युवा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. 4500 विद्यार्थ्यांनी नोंदवला मॅरेथॉनमध्ये सहभाग. जळगावात जळगावचा राजा श्री गणेशाचं पाठपूजन. भाविकांच्या उत्साहात ढोल पथकाचं सादरीकरण. द्वारकेच्या कृष्ण मंदिराचा साकारण्यात आला देखावा. धुळ्यात कानबाई उत्सवाला सुरुवात. कानबाई मातेची स्थापना करून दुसऱ्या दिवशी काढण्यात येते मिरवणूक. नाशिकमधील डांग सौदाणेमध्ये लहान मुलं आणि गरोदर मातांच्या आरोग्याशी खेळ. लहान मुलांच्या पोषण आहारात किडे आणि अळ्या आढळल्या. पोषण आहार पुरवठा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी.
धुळ्याच्या ब्राह्मणे शिंदखेड्यात 10,000 शेतकऱ्यांना मोफत कामगंध सापळ्यांचं वाटप. कापूस पिकावरील बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात आलं कामगंध सापळे. धुळ्याच्या शिंदखेड्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीला सुरुवात. मात्र शिंदखेडा तालुक्यात जास्त पावसामुळे कांद्याचं क्षेत्र घटलं. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये ब्लॅक पॅन्थर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल. हा व्हिडिओ गुहागरमधील असल्याचा वन विभागाकडून दुजोरा नाही. नागपूरच्या पाचपावली परिसरात ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश. डीआरआयच्या कारवाईत 52 किलोचं 78 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त. ड्रग्ज प्रकरणी 4 जणांना अटक. नवी मुंबईतील बिल्डरची जमीन देण्याच्या बहाण्यानं 2 कोटी रुपयांची फसवणूक करणारे बंटी बबली फरार. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलाची गळफास घेत आत्महत्या. शिक्षिका आणि एक मुलगा चिडवत असल्यानं सुसाईड नोटमध्ये नमूद. कोळशेवाडी पोलिसांकडून तपास सुरू. कावड यात्रेमुळे परळी नगरी दुमदुमली. कावड यात्रेत भव्य दिव्य शिवलिंग आणि प्रभू शंकराच्या विशाल मूर्तीची शोभायात्रा. यात्रेत शिवभक्तांचा मोठ्या संख्येने सहभाग. भंडाऱ्यात आदिवासी बांधवांच्या वतीनं आदिवासी सप्ताह राबवण्यात आला. आदिवासी बांधवांकडून सांस्कृतिक रॅलीत नृत्य आणि गीताचं सादरीकरण. खानदेशची कुलस्वामिनी कानबाई मातेच्या उत्सवाला सुरुवात. कानबाई माता आणि कण्हेर राजाचा 1 दिवसाच्या उत्सवासाठी धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात मोठा उत्साह. अमरावतीच्या परतवाडा धारणी रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघात. माजी खासदार नवनीत राणांकडून अपघातग्रस्ताला मदत. नाशिकमधील भगूर देवळाली रस्त्याची चाळण. जागोजागी खड्डे पडल्यानं नागरिकांचे खड्ड्यात बसून जनआंदोलन. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. नागरिकांचं आक्रमक आंदोलन.